जे कधीही मूर्त पावत नाही त्याविषयीची ही संवेदना, ही संपूर्णपणे संज्ञा आहे की ज्याला आपण चैतन्य बोलतो. मग अशा सर्वश्रेष्ठ चैतन्य हे कशाचं स्वरूप आहे तर हे आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे. गीतेचं जे सार आहे त्याचं आपण 3च शब्दांमध्ये वर्णन करू शकू. भगवान कृष्णांना सांगितलं होतं आत्मेत्यो आत्मानाम द्वेष्टाः. आत्म्याच्या प्राप्तीनंतरच केवळ आत्म्याला तृप्तता आणि निखळ आनंद प्राप्त होऊ शकेल, त्या अगोदर नाही. दुसरी संज्ञा भगवान कृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेली आहे योगक्षेम वहामय. काय म्हटलं याच्यामध्ये? प्रथम योग घटित झाला पाहिजे आणि मग मी तुमचं क्षेम करीन, मग मी तुमचं कल्याण करीन. योग म्हणजे काय? योग याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडला जाणं, या पलीकडे कुठलीही परिभाषा नाही. आज समाजात काय चाललंय? आज समाजात असं चाललंय की पतंजल मुनींनी जे अष्टांग योग सांगितलेलं याच्या पाठीमागची धारणा पतंजल मुनींची अशी होती की ही जी काही कुंडलिनी शक्ती आहे, ही जी काही सर्पंट पॉवर आहे, ही आदिशक्ती आहे, ती जागृत व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या या 8 विधी होत्या. आता प्रत्येकाने एक एक विधी पकडली आणि प्रत्येक जण गुरु झाला. आणि मग कोणी सांगेल पाय वर करा, कोणी सांगेल डोकं खाली करा, कोणी एक पाय वाकडा करा, एक पाय तिकडा करा. याने काही परमेश्वर प्राप्त होत नाही. परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला सद्गुरूंची गरज आहे आणि तो सद्गुरू जो केवळ आपल्याला आत्मसाक्षात्कार देईल. मग आज आपण सर्वच मंडळी वारकरी संप्रदायाची हरिपाठ म्हणतो की नाही, हरिपाठ वाचतो की नाही? आवाजच येत नाही. म्हणजे आपण हरिपाठ वाचतो की नाही? हरिपाठाच्या पहिल्या ओवीमध्ये काय म्हटलंय? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेडे भुक्तिचारी साधू गेले. कुठलं देवाचं द्वार? सर्व साधू संतांनी असं म्हटलंय देह देवताचे मंदिर, आत्मा परमेश्वर. आपल्या शरीराला मंदिर म्हटलंय. मग या मंदिराचं द्वार कुठलं? तर ते द्वार म्हणजे आपलं हे सहस्रदल चक्र, आपली टाळू, आपलं हे ब्रह्मरंध्र. आणि जेव्हा ही कुंडलिनी शक्ती एकनाथांनी मागितलेला जोगवा त्याप्रमाणे ती उठेल आणि आपल्या ह्या ब्रह्मरंध्रातून सर्वव्यापी शक्तीशी जोडली जाईल, सर्व परमेश्वरी साम्राज्याशी, सदाशिवाशी. ते हे देवाचं द्वार. त्याविषयी संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की बाबा रे एक तरी ओवी अनुभवावा, अनुभवणे याला महत्व आहे. अमृत अनुभव म्हटलंय संत ज्ञानेश्वरांनी. अमृत प्रवचन नाही, अमृत कथा नाही. फरक आपल्या लक्षात आला. आणि अनुभवासारखा श्रेष्ठ गुरु नाही. बांधवांनो, आज साधारणपणे 160 देशांमध्ये लाखो लोकांची आत्मसाक्षात्कार घेतलेला आहे. याने काय घडलंय? याने अशा पद्धतीचा बदल घडलाय. घरात दारातील आबालवृद्ध जी काही मंडळी आहेत यांची व्यसनं सुटली. जी भावाभावांमध्ये आयुष्याचे तंटे होते ती आपोआप मिटले. पती आणि पत्नीतील भांडणं ही काही कुठल्याही पद्धतीने सोडत नव्हते. कोर्टात गेलेली मंडळी होती, त्यांना हे आत्मसाक्षात्कार मिळाला. ती गळून पडली. आमच्यातील प्रेम वाढू लागलं. आपलं जे काही जाती धर्मावरून जे काही चाललंय ना ते सगळं गळून पडलं. धर्म म्हणजे केवळ मुस्लिम, शीख, इसाई असा नाही. धर्म कुठला असतो? धर्म ज्याविषयी पासायदानामध्ये माऊलींनी म्हटलंय विश्व स्वधर्म सूर्य भाव. स्व म्हणजे आत्मा आणि आत्म्याचा धर्म हा मध्य मार्गाचा असतो, सत्तुल्लाचा असतो का जो आपल्याला काय शिकवतो? मातृधर्म, पितृधर्म, पती धर्म, पत्नी धर्म, बंधू धर्म, भगिनी धर्म, शेजार धर्म, देश धर्म आणि विश्वधर्म. ही मानवाने माणसाशी माणसासारखं वागण्याची जी काही बॉन्ड आहे हा केवळ आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरच जागृत होतात. मग आपण ज्याला समता, एकाचा, त्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला एका त्याच्यामध्ये प्राप्त होतील. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. आपल्या सर्व शुद्ध मंडळींना जास्त सांगण्याची गरज नाही. कदाचित मी एक अनाधिकार आपल्या पुढे एखादा दुसरा शब्द आगाऊपणे बोललाही असेल तर त्याविषयी मी आपल्या सगळ्यांचं प्रेमाच्या नात्यातून क्षमा याचना करतो. पण या ठिकाणी आज परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींच्या कृपेत आपण हा आत्मसाक्षात्कार मागा, एकदा तरी मागा की हे आई आपण जर परमेश्वराचं आशीर्वाद देण्यासाठी आला आहात तर तो आम्हाला मिळालाच पाहिजे. आज जर लोकमान्य टिळक असते तर मला आठवण होते. त्यांनी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविला. तसं
आदिशक्ती श्री माताजी देवाला देवी लाखो लोकांची जर शक्ती जागृत करत असतील, नक्कीच त्या शक्तिशाली आहेत, त्या सामर्थ्यवान आहेत. तर आपण कमीत कमी एवढं म्हटलं पाहिजे की आत्मसाक्षात्कार मिळवणं, मनुष्य जन्माला आलोय म्हणून आत्मसाक्षात्कार मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही सर्वजण मिळविणारच. अशा पद्धतीची प्रार्थना करून मी थांबतो. यानंतर रामायणातील वाल्मिकी ऋषींनी लव अंकुशाला ही कुंडली शक्ती जागृत दिल्यानंतर काय होतंय ते आपण